तुकया भक्त मधुसूदन लेखांक 1. आजपासून आपण तुकोबांच्या तपोभूमी डोंगरांचा नेमका संघर्ष काय आहे आणि त्यासाठी सन 2007 पासून अविरतपणे कार्य करणारे मधुसूदन महाराज यांच्याविषयी जाणून घेऊया. संतभूमी संरक्षण हेच आमचे ध्येय आणि साधना. हे उद्गार आहेत तुकया भक्त मधुसूदन पाटील महाराज यांचे. तुकया भक्त मधुसूदन पाटील महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाला लाभलेला हा अवलिया म्हणजे एक अलौकिक वरदानच जणू. जगद्गुरू संत तुकोबारायांच्या जीवनाशी निगडीत त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा परामर्श आपण या लेखातून घेणार आहोत. महान तपस्वी, तपोमूर्ती तुकया भक्त मधुसूदन महाराज हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे निस्सीम भक्त आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची भजनं, चिंतनं, साक्षात्कार भूमी ही क्रमशः घोराडा, भंडारा, भामचंद्र हे तीनही डोंगर आहेत व ते प्राचीन शैवलयन, जैनलयन, बौद्धलयन संपन्न सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा स्वरूप आहेत हे आपल्या सर्वांनाच ज्ञात असणे आवश्यक आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये याच लेण्यांमध्ये बसून तुकोबारायांनी सकल संतवाणीचा अभ्यास आणि बोध अनुभवलेला आहे. भामचंद्र पर्वताच्या विस्तीर्ण पठारावरील वास्तव्य चिंतनात काळ घालवत असताना येथील गुहेमध्ये त्यांना विठ्ठलाचा निर्गुण साक्षात्कार व आत्मबोध झाला. त्या बोधानंतर संत तुकाराम महाराज यांच्या जीव, जगत, ईश्वराच्या अनुभवांतः स्फूर्त अभंग लेखन संपादनाचे महत्कार्य भंडारा आणि भामचंद्र डोगर पायथ्याजवळच समाधिस्थ असणाऱ्या संताजी महाराज जगनाडे महाराज यांनी केले आहे. अशा प्रकारे हा अभंगगाथा निर्मितीचा तपोभूमी डोंगर वारसा अक्षय राहावा मधुसूदन महाराज. त्यांच्या भामचंद्र अक्षरसाकी दर्पण ग्रंथामध्ये संदेशात्मक लिहितात, तुकोबांची श्री तपोभूमी भामेंदू रक्षिण्या सज्ज संग्रामी या वीर उतरले वारकरी दिग्गज. म्हणून या ऐतिहासिक संतभूमीचे संरक्षण आणि त्याचे जतन आणि संरक्षण करणे प्राप्त कर्तव्य आहे. हीच आम्हा वारकऱ्यांची मुख्य साधना आणि हेच आमचे मुख्य ध्येय असावयास पाहिजे. या भूमीचा जसा आहे तसा वारसा पुढच्या येणाऱ्या पिढीला सुपूर्द करण्याचे महान कार्य तुकया भक्त मधुसूदन महाराजांनी केलेले आहे. पुढील लेखामध्ये आपण त्यांच्या जीवनचरित्र प्रवासाचा सारांशाने वेध घेऊ. संकलन आणि लेखन विजय दणाणे.